आज संडे होता आणि पिलूच्या पप्पांच्या नाईट शिफ्टचा शेवटचा दिवस होता. तर सकाळी सकाळी ते नाईट शिफ्ट करून घरी आलेले होते. नाश्ता बनव म्हटले, मग मी म्हटलं पोहे बनवते. तर पोह्यांनी त्यांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो. नाईट करून आल्यावर सकाळी सकाळी पोहे खाल्ले तर. मग ठरवलं की शेवयाचा उपमाच बनवायचा. तर पॅनमध्ये मी थोडंसं तेल ॲड करून घेतले, छान असं शेंगदाणे तळून घेतले. त्याच तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकली, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कांदा बारीक मस्त असा परतून घेतला. त्याच्यात वरून थोडीशी हळद टाकली, व्यवस्थित मिक्स केलं. 1-1.5 ग्लास पाणी ॲड करून घेतलं, चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेतलं. एक उकळी आली की त्याच्यामध्ये सगळ्या शेवया मी टाकून दिल्या. छानपैकी एक 5 मिनटं त्याला शिजवून घेतलेलं आहे. मस्त असा आपला शेवयाचा उपमा तयार झालेला आहे. वरून खूप सारी कोथिंबीर टाकून दिली. पिल्लूच्या पप्पांना कोथिंबीर आवडते म्हणून मी कोथिंबीर टाकली. तुम्हाला टाकायची असेल तर का टाकू शकता, नाहीतर मग स्किप करून द्या. मस्त असा आपला गरमागरम शेवयाचा उपमा तयार झालेला आहे. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ फॉरवर्ड करा.